रामनवमी के पावन अवसर पर इस बार नागपुर शहर में विशेष उत्साह और भक्ति का माहौल देखने को मिला। पश्चिम नागपुर नागरिक संघ द्वारा आयोजित श्री राम शोभा यात्रा इस वर्ष अपने 50वें स्वर्ण वर्ष में प्रवेश कर रही है। रामनवमी के उपलक्ष्य में रविवार को पश्चिम नागपुर नागरिक संघ द्वारा श्री राम मंदिर रामनगर से एक भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया। इस शोभा यात्रा का यह 50वां स्वर्ण महोत्सवी वर्ष था और इसी के साथ पूरे वातावरण में भक्ति, उल्लास और आस्था की छटा बिखर गई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने श्री राम रथ पर पालकी की पूजा कर इस शोभा यात्रा का शुभारंभ किया। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि प्रभु श्री राम ने समाज को एकत्रित कर असुरी शक्तियों का नाश किया और हमें उनके आदर्शों पर चलने की शक्ति प्रदान की। प्रभू श्रीरामांची आराधना आपण सगळे करतो। खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसांना एकत्रित करून एक असं सैन्य तयार केलं की ज्या सैन्याने असुरी शक्तीचा विनाश केला आणि त्यातनं प्रभू श्रीरामांनी आपल्याला सांगितलं की असुरी शक्ती संपवण्याकरता कुठल्या अवतारी पुरुषाची आवश्यकता नाही आहे। प्रत्येकाने आपल्यातला राम जर जिवंत केला तर आपण असुरी शक्ती ही संपवू शकतो आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी वंदन करतो, त्यांचं अभिवादन करतो। आणि आज या शोभायात्रेच्या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की समोर एक झाकी संविधानाची देखील दिसते आहे। भारताचं संविधान, ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आणि या संविधानाने देखील आपल्याला जे रामराज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केलं आणि त्याची प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे, त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मला असं वाटतं ही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे, कारण आज आपलं संविधान हे आपल्याकरता रामराज्य आणण्याचं उपकरण आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। गेले 50 वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे। ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मंडळाच्या अध्यक्षा शिवांगी दाणे, मला वाटतं त्यांचा जन्मही त्यावेळी झाला नसेल, पण मला आठवतं की गोविंदराव पुराणिक यांनी त्यावेळी याच्यात विशेष इंटरेस्ट घेतला होता। आज अतिशय यशस्वीपणे या शोभायात्रेचं आयोजन आपण या ठिकाणी करतो आहोत। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आपल्या सगळ्यांच्या करता आदर्श आहेत आणि त्यांचं रामराज्य हे आदर्श रामराज्य आहे। देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांच्या राम भक्ताच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यांना एक खऱ्या अर्थाने आदर्श रामराज्य स्थापन होण्याकरता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास ठेवतो। मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व राम भक्तांनाही शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार। वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी रामनवमी की शुभकामनाएं दी। कार्यक्रम में पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, पूर्व राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, विधायक विकास ठाकरे, पूर्व विधायक सुधाकर कोहले, प्रकाश गजभिये, अमृता फडणवीस, आनंद परचुके, अरुण लाखानी, अनिल आष्टनकर समेत कई गणमान्य अतिथि उपस्थित थे। कार्यक्रम की प्रस्तावना पश्चिम नागपुर नागरिक संघ के अध्यक्ष रवि वाघमारे ने प्रस्तुत की, जबकि शोभा यात्रा संपूर्ण महोत्सव समिति की अध्यक्षता शिवानी दानी वखरे ने समन्वय किया।